नमस्कार मंडळी, मी सॅम कोय सॅम सफर ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये स्वागत करतो. कशात मंडळी, सध्या जर आपण पाहायला गेलं तर कोकणात शिमगोत्सवाची अगदी धामधूम जोरदार चालू आहे. म्हणजे प्रत्येक गावातली जी आपली पालखी आहे ते गावभेटीसाठी जाते, भक्तांना दर्शन देण्यासाठी गावाच्या वेशीच्या बाहेर जाते. त्याच्यामुळे सगळीकडे अगदी कोकणात एक भक्तिमय वातावरण आपल्याला अनुभवायला मिळते. त्यामुळे आपण जर आता एकंदर पाहायला गेलात तर कोकणात अगदी धूमधाम चालू आहे. गावामध्ये होळी पेटते तर गावाच्या बाहेर असणाऱ्या पालख्या हे गाठी भेटी करतात, खेळ खेळांना भेटतात, असा सुंदर असा माहोल अनुभवायला मिळतो. आणि मला सांगायला आनंद होतोय की ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना शाळेत, तेव्हा आम्ही शाळेत असताना आम्हाला म्हणजे गावचे काही ग्रामस्थ मंडळ यायचे आणि शाळेतून सरांकडून जेव्हा गावच्या शाळेमध्ये होतो तेव्हा सरांकडून सुट्टी मागायचे की हा एक मुला या मुलांना पाठवा, आमच्या पालखीसोबत खेळली पाहिजे. तर ती खेळली जाण्याची एक्साइटमेंट एक वेगळी होती. काय कमाल दिवस होते ते, म्हणजे पालखीसोबत फिरण्याचा आणि आनंद घेण्याचे दिवस ते भारी होते. सो ठीक आहे, ते दिवस गेले आणि म्हणू शकतो आपण गेले दिवस राहिल्या त्या आठवणी. सो आता जर आपण पाहायला गेलं तर आपली येळणे गावातील ग्रामदेवतेची पालखी आहे, भरूनच प्रसन्न येळणे. या ग्रामदेवतेची पालखी ही गावभेटीसाठी सज्ज झालेली वेगवेगळ्या ठिकाणी फिरते. आडे, केळशी, त्याच्यानंतर मग आडेकोंड, माळवे अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरते. सो आपण आज आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून एकंदर आढावा घेऊया. आणि मंडळी, तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण सगळ्यांनी हा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करूया. चला तर मंडळी, या ब्लॉगला सुरुवात करूया. आणि त्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर आपल्या चॅनल अजूनही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करून ठेवा. आणि अशाच मनोरंजन देणाऱ्या व्हिडिओ, कोकणातील आनंद देणाऱ्या व्हिडिओ ह्या आपल्या चॅनलवरती पाहत राहा. बाय माझे हे विनोद भोगाल दरवर्षी तुझी खणानादाने ओटी मारतात. ओटी देवा तुझ्या पुढ्याशी ठेवलेली आहे, ते मान्य करून द्यावी. त्यांच्या घरादारा मुला माणसा जिकडे जाते तिकडे पाठीवर सादर असावे, पैशाला दोन पैसे मिळवून द्यावे. अर्ज करतो, अर्ज असणार, अर्ज असतात, सर्व गोष्टी सांभाळतात. बरी जोगेश्वर आजोबा मसोबा गडसोबा घोटोबा धरण करीन पोळ करीन पेट करीन बाय माझे हे विश्वनाथ आग्रे देवा दरवर्षी तुझी खणानादाने ओटी मारतात. ओटी तुझ्या पुढ्याशी ठेवलेली आहे, ते मान्य करून द्यावी. त्यांच्या घरादारा मुला माणसा तिकडे जाते तिकडे पाठीवर सादर असावे, पैशाला दोन पैसे मिळवून द्यावे. अर्ज करतो, अर्ज असणार, शब्द असतात, सर्व गोष्टी संपादन. बरी जोगेश्वर आजोबा मसोबा गडसोबा घोटोबा धरण करीन पोळ करीन पेट करीन बाय माझे हे गजानन गोठल देवा दरवर्षी तुझी खणानादाने ओटी मारतात. ओटी तुझ्या पुढ्याशी ठेवलेली आहे, ते मान्य करून घ्यावी. त्यांच्या घरादारा मुला माणसा तिकडे जाते तिकडे पाठीवर सादर असावे, पैशाला दोन पैसे मिळवून द्यावे. अर्ज करतो, अर्ज असणार, अर्ज असतात, सर्व गोष्टी संभाळतात. बरी जोगेश्वर आजोबा मसोबा गडसोबा घोटोबा धरण करीन पोळ करीन पेट करीन बाय माझे हे सुनील आग्रे देवा दरवर्षी तुझी खणानादाने ओटी भरतात. ओटी तुझ्या पुढ्याशी ठेवलेली आहे, ते मान्य करून घ्यावी. त्यांच्या घरादारा मुलाबाळ तिकडे जाते
अशोक गोटल बा भाई जोगेश आजोबा मजोबा गजोबा घोटोबा धरण करीन पोहे करीन पेट करीन बाय माझे हे अशोक गोटल देवा दरवर्षी तुझी खणानादानं ओटी भरतात ओटी तुझ्या पुढ्याशी ठेवलेली आहे ती मान्य करून द्यावी त्यांच्या घरादारात, मुला माणसं, इकडं जाती, इकडं पाठीवर, सादर असावे, पैशाला 2 पैसे मिळवून द्यावे, खर्च करतो, आपला आसमान, जपला असतात, सर्व गोष्टी बा भाई जोगेश आजोबा मसोबा गजोबा घोटोबा धरण करीन पोहे करीन पेट करीन बाय माझे हे मुकुंद बर्वे देवा दरवर्षी तुझी खणानादानं ओटी भरतात ओटी तुझ्या पुढ्याशी ठेवलेली आहे ते जिकडं जाते तिकडं पाठीवर सादर असावे पैशाला 2 पैसे मिळवून द्यावे अर्ज करतो अर्ज आसमान